जगातल्या सर्वात जास्त संपत्ती कमवणाऱ्या अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये शाहरुख खान यांचा नंबर पहिला आहे। उगीच यांना किंग खान म्हणलं जात नाही, पण जेव्हा संपत्ती आणि स्टारडम मिळते तेव्हा त्यासोबत घमंड आणि माज सुद्धा चढतो। या व्हिडिओमध्ये आपण असे दोन प्रसंग सांगणार आहोत जेव्हा शाहरुख खानचा माज उतरवण्यासाठी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांना मैदानात उतरावे लागले। ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा शाहरुख खानला प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली होती। शाहरुख खानचा चित्रपट जर सिनेमागृहात आला म्हणजे इतर अभिनेत्यांचे चित्रपट हटवले जायचे आणि फक्त शाहरुख खानचा चित्रपट सिनेमागृहामध्ये लावले जायचे। आताचा शाहरुख खान आणि तेव्हाचा शाहरुख खान मध्ये आता जमीन आसमानाचा फरक आहे। पण सुरुवातीच्या काळात जेव्हा शाहरुख खानला स्टारडम मिळत होते तेव्हा त्याला स्टारडम पचवता येत नव्हतं। तेव्हा त्याने खूप चुकाही केल्या आहेत। तेव्हा तो पाकिस्तानी कलाकारांना सपोर्ट करत, सतत कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट देत, इतर अभिनेत्यांचा अपमान करत असे कित्येक गैरप्रकार शाहरुख खानने केले। असाच एक प्रसंग घडला 1997 दरम्यान रफ्तार नावाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता। या रफ्तार चित्रपटाचे प्रोड्युसर होते फिरोज नाडियावाला यांनी रफ्तार चित्रपटाच्या मुहूर्तावर एक पार्टी ठेवली होती। ही पार्टी मुंबईतल्या ऑबेरॉय टावर्स येथे होते। या पार्टीमध्ये सिनेमा सृष्टीतीलच नव्हे तर सर्व क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते। या सर्वांना त्याने आमंत्रित केले होते। तेथे बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते। आता एवढे दिग्गज जर एकत्र एका इमारतीत असतील तर सुरक्षा पण तशाच प्रकारची असणार आहे। ऑबेरॉय टावर्स अवतीभोवती सर्वत्र पोलीस होते। त्यात एंट्री होते शाहरुख खानची। आता आपले शाहरुख भाई आले होते लोडेड गन घेऊन। पोलिसांनी त्यांना अडवले, चौकशी केली। शाहरुख खान यांना बंदूक घेऊन पार्टीमध्ये प्रवेश देण्यास नकार दिले। घमंडाच्या नशेत असणाऱ्या शाहरुख खानला हे आवडले नाही। त्यांनी तेथे गोंधळ घालणे सुरू केले। ज्या चित्रपटासाठी ही पार्टी दिली जात होती ते चित्रपट म्हणजे रफ्तार। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत होते अक्षय कुमार आणि संजय दत्त। शाहरुख खान म्हणाला एका वेटरला आणि गुन्हेगाराला सोबत घेऊन तुम्ही कसला चित्रपट प्रदर्शित करताय, बघतो मी हा चित्रपट कसा चालतं ते, असं शाहरुख खान म्हणाला। यात वेटर म्हणजे अक्षय कुमार आणि गुन्हेगार म्हणजे संजय दत्त। शाहरुख खान असं काही तिथे बोलून गोंधळ घालू लागला। असा हा सगळा प्रकार बाहेर होत आहे हे जेव्हा बाळासाहेबांना कळाले तेव्हा बाळासाहेबांनी शाहरुख खानसाठी एका शिवसैनिकाजवळ संदेश पाठवले। त्यात बाळासाहेब म्हणाले, शाहरुख खान तुझा जे काही विषय आहे ना ते लवकरात लवकर संपव। आणखी जर थोडा वेळ जरी तू तिथे बाहेर जर गोंधळ घातला ना तर महाराष्ट्रात तुझा एकही सिनेमा आम्ही सिनेमागृहात प्रदर्शित होऊ देणार नाही। हे संदेश मिळताच शाहरुख खानची पाटली। तो 26 मजले खाली उतरला। त्याच्या कार मधून बंदुकीचे लायसन्स घेतले। 26 मजले तो पुन्हा चढला। त्यानंतर पोलिसांना त्याने बंदुकीचे लायसन्स दाखविले आणि पार्टीमध्ये एंट्री केली। हा प्रसंग होता 1997 दरम्यानचा। तेव्हा शाहरुख खानचे जास्त काही वर्चस्व नव्हते, पण 2010च्या जवळजवळ शाहरुख खान एक ब्रँड बनला होता। आता तो पहिलेपेक्षा उघडपणे पाकिस्तानी खेळाडूंना आईपीएल मध्ये घेण्यात यावे असे आग्रह करू लागला। जी हाँ, शाहरुख खान ने ये कह दिया कि उन्हें इस बात का अफसोस है कि आईपीएल में पाकिस्तानी खिलाड़ियों को शरीक नहीं किया गया। खासकर जिस तरह से पूरा मामला सामने आया है वो बेइज्जत हुए। सलमान खान आणि शाहरुख खान यांचे पाकिस्तान प्रेम काही लपून नाही, पण यात भर पडली अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन यांची। त्यांचे म्हणणे होते खेळामुळे दोन देशांमधील वाद संपतील, पण या वक्तव्याच्या विरोधात उभे राहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। बाळासाहेबांचे तेव्हा वय झाले होते, म्हणजे थोडक्यात बाळासाहेब वृद्धावस्थेत होते असं म्हणूया। यामुळे बॉलिवूड मधील खान गँगचे पाकिस्तानी प्रेम जरा उफाळूनच येत होते। त्यांना वाटत होते शेर अब बूढ़ा हो गया है, कुछ नहीं कर पाएगा। पण वाघ जरी वृद्ध झाला तरी तो शिकार करणे विसरत नाही हे शाहरुख खानला कळाले नाही। बाळासाहेबांनी शिवसैनिकांना शाहरुख खानच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्यास सांगितले। वाकई ये सेना बेलगाम है। इस कदर बेलगाम कि सरकार खामोश और लाचार दिखाई दे रही है। हंगामा करते शिव सैनिकों के निशाने पर थे शाहरुख खान। महाराष्ट्र के कई शहरों में शिव सैनिक खुलकर धमकियां देते रहे, तोड़फोड़ मचाते रहे। थिएटर वालों को तो बाल ठाकरे की पार्टी ने बाकायदा चिट्ठी लिखकर कह दिया कि शाहरुख की नई फिल्म माय नेम इज खान दिखाई तो खबरदार। तो जाइए, शाहरुख को बोलिए जाओ लाहौर में, कराची में, इस्लामाबाद में जाके रहिए, मुंबई में क्या काम। बाळासाहेबांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून शाहरुख खानवर टीका केली। सामनामध्ये बाळासाहेबांनी शाहरुख खानचा उल्लेख निशाने पाकिस्तान से केले। बाल ठाकरे ने शाहरुख खान को
निशान ए पाकिस्तान के नाम से पुकारते हुए उन पर कई हमले किए। शिवसैनिकांनी शाहरुख खान विरोधात खूप मोर्चे काढले। ज्या सिनेमागृहात शाहरुख खानचे सिनेमे लावले गेले ते सिनेमागृह फोडण्यात आले। तुम्हाला माहित असावे ते शाहरुख खानचे रावण आणि माय नेम इज खान या दोन्ही चित्रपटांविरुद्ध शिवसैनिकांनी खूप मोर्चे काढले होते तेव्हा। नंतर या वादात उडी घेतली सलमान खानने। सलमान खानने एका वर्तमानपत्रात मुलाखत दिली। सलमान खान म्हणाला, शाहरुख खानच्या फॅन्सनी शाहरुख खानला सपोर्ट करावे। मी आणि माझे फॅन्स तर शाहरुख खान सोबत आहोतच, असे वक्तव्य सलमान खानने केले। या मूर्खांना वाटत होते त्यांचे चाहते, त्यांचे फॅन्स शिवसेनेच्या विरोधात जातील, बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जातील। पण बाळासाहेबांपर्यंत जर पोचायचे असेल तर शिवसैनिकांसोबत झुंज करावे लागते, हे त्यांना कोण सांगणार? आणि तेव्हाचे शिवसैनिक म्हणजे काय असे होते। तुम्ही 1 मारला, आम्ही 10 मारू। तुम्ही 10 मारलेत, आम्ही 100 मारू। शेवटी सलमान खानला आणि शाहरुख खानला कळाले, जरी जगभर कीर्ती कमवले किंवा कितीही पैसे कमवले, घमंड करायचा नाही। शेवटी सलमान खानच्या वडिलांनी माफी मागितली, शाहरुख खाननेही माफी मागितली। हा विषय ते संपला। चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास जय महाराष्ट्र।